नमस्कार, मी सुवर्णा गायकर चार चौघी किचनमध्ये आज आपण साध्या सोप्या पद्धतीने करडूची भाजी बनवणार आहोत। ही खूपच चविष्ट अशी बनते। चला तर आपण करडूची भाजी साफ करून घेऊया। ही भाजी खूपच कोवळी आहे, त्यामुळे आपण याची देठासकट पानं घेणार आहोत आणि कोवळे बोखे सुद्धा घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण करडूची भाजी साफ करून घेणार आहोत। त्यानंतर 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून यातील पाणी निथळून घेणार आहोत। याचं पाणी निथळून घेतलेल्या भाजीचं आता ही आपण कापून घेणार आहोत। करडूची भाजी आपण मोठीच कापून घेणार आहोत। अगदी साध्या पद्धतीने आपण करडूची भाजी बनवणार आहोत, त्यामुळे मोठी कापून घेतलेली आहे। ही भाजी बनवल्यानंतर अगदी मऊ होते, त्यामुळे मोठीच कापून घेतलेली आहे। त्यानंतर 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, हळद आणि मीठ। कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण कापून घेतलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला कांदा छान परतून घेणार आहोत। कांदा आपण हलका मऊ होईस तोपर्यंत, हलका गुलाबी येईस तोपर्यंत परतून घेणार आहोत। कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे, त्यामध्ये हळद घालून आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण चिरून घेतलेले कड्डू घालणार आहोत। आणि छान 2 मिनिटं परतून घेणार आहोत। ही भाजी खूप दिसते, पण ती अगदी मऊ होते, त्यामुळे आपण मस्त परतून घेणार आहोत। छान 2 मिनिटं परतून झालेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये ओला नारळ सुद्धा किसून घालू शकतात। मीठ घालून परतून घेऊयात आणि मीठ घालून आपण परतून घेऊन गॅस बारीक करून 5 मिनिटं असं शिजू देणार आहोत। यावर झाकण वगैरे काहीच नाही ठेवायचंय। पाच मिनिटं झालेले आहेत। मस्त अशी आपली करडूची भाजी झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही करडूची भाजी बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मस्त अशी गरमागरम करडूची भाजी आणि भाकरीसोबत खूपच छान लागते। धन्यवाद।